आजरा बँकांमध्ये लाडक्या बहिणींची तुफान गर्दी, योजनेचे पैसे काढण्यासाठी रीग, बँक प्रशासनावर वाढला ताण, पण डॉर्मंट खाती झाली पुन्हा ॲक्टिव्ह। महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्या बँक खात्यावर पैसे जमा करून घेण्यासाठी लाभार्थी महिलांची आणि त्यांच्या नातलग पुरुष मंडळींची कमालीची गर्दी होत आहे। या भरमसाठ गर्दीमुळे संबंधितांचे प्रश्न सोडवताना बँक प्रशासनाची तारांबळ उडाली आहे। प्रशासनावर पडलेला हा आकस्मिक ताण सहन करण्याची वेळ जरी प्रशासनावर आली असली तरी गेली काही वर्ष लाभार्थी महिलांची बंद खाती सुरू होताना मिळणारे दंडाचे पैसे आपसूक बँकांना मिळणार आहेत। राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेने तालुक्यासह सर्वत्रच कमालीचा उत्साह आहे। तालुक्यात सुमारे 65,000पेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे अर्ज दाखल झालेत। दरमहा 1,500 रुपयांचं अनुदान लाडक्या बहिणींना मिळणार असल्यानं याबाबत गावागावात अर्ज भरण्यासाठी सर्वच राजकीय गटातटाच्या नेते कार्यकर्त्यांचं प्रबोधनात्मक काम मोलाचं ठरलं। त्यानुसार पात्र लाभार्थी महिलांनी आपल्या पूर्वीच्या राष्ट्रीयकृत बँकांच्या खात्याशी पुन्हा एकदा जोडून घेत अर्ज केले, पण संबंधित महिलांची अशी खोचक खाती आधार कार्डशी लिंक नसल्याने आता निदर्शनास येत असल्यानं अशा महिलांची येथील राष्ट्रीयकृत बँकांच्या आवारात मोठी गर्दी उसळली असल्याचं चित्र ठळक झालं आहे। मात्र आधीपासून अर्ज दाखल करून घेताना बँक प्रशासनाच्या नाकीनऊ आले होते, त्यामुळे आता शेकडो महिलांची आधार लिंकिंग समस्या निस्तारताना त्यांच्या तोंडी फेस येत असल्याचं चित्र आहे। संबंधित महिलांच्या जवळच्यांच्याच खात्यावर 2 हप्त्याचे 3,000 रुपये जमा होत असताना आधार लिंकिंग करण्यासाठी काही महिला आणि पुरुषांचा रेटा मोठा आहे। नेहमीची डेबिट क्रेडिट कामे करताना सध्या आकस्मिकपणे होत असलेल्या या लाडकी बहीण योजनेच्या अतिरिक्त कामाच्या रेट्याने बँक प्रशासन त्रस्त झालं आहे। पण या निमित्ताने गेली काही वर्षे संबंधित अनेक महिलांची खाते व्यवहार जवळपास ठप्पच होते। आता ते सुरू करताना मागील दंड व्याज वसूल करताना कोणाचीही तक्रार नाही, दंड घ्या पण खाते लिंक करून द्या, एकदा शासनाचे दरमहा 1,500 रुपये जमा होऊ देत, अशी भावना महिला वर्ग करीत असल्याने बँकांवर ताण पडत असला तरी अगदी सहजी बँक खाते सुरू करताना मागील दंड सहजी वसूल होत असल्याने त्यांचीही बोटे तुपात असल्याचं चित्र ठळक आहे। आर न्यूजसाठी प्राध्यापक रमेश चव्हाण, आजरा।